लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. लाडकी बहीण योजना 20वा हप्ता हा सध्या महिलांमध्ये खूप चर्चेचा विषय आहे, कारण या हप्त्याची प्रतीक्षा अनेक लाभार्थी महिला करत आहेत. लाडकी बहीण योजनेची सुरुवात महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी करण्यात आली. राज्यातील अनेक महिला या कुटुंबाचा आर्थिक भार उचलतात, परंतु त्यांच्याकडे स्थिर उत्पन्नाचे साधन नसते. त्यामुळे शासनाने ही योजना सुरू करून महिलांना दरमहा निश्चित रक्कम देण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्य खर्चासाठी आणि इतर गरजांसाठी मदत मिळते. या योजनेअंतर्गत साधारणपणे पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही आणि पारदर्शकता राखली जाते. आतापर्यंत अनेक हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता 20व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. 20व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती अशी की शासनाने या हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. लाभार्थी महिलांची यादी पुन्हा एकदा तपासली जात आहे, जेणेकरून केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. काही ठिकाणी आधार लिंकिंग, बँक खाते पडताळणी आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे काही महिलांना हप्ता मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही किंवा ज्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांनी तातडीने आपले खाते अपडेट करून घ्यावे, कारण द्वारे पैसे मिळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा हप्ता मिळण्यामागे हेच कारण असते. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष देखील ठरवण्यात आले आहेत. या योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिचे वय साधारणपणे 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा कमी असावे. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा किंवा आयकरदाता नसावा. या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. अर्ज प्रक्रिया देखील सोपी ठेवण्यात आली आहे. महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासनाने विविध केंद्रांवर मदत डेस्क उभारले आहेत, जिथे महिलांना अर्ज करण्यासाठी मदत केली जाते. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. 20व्या हप्त्याच्या संदर्भात अनेक महिलांना प्रश्न पडतो की हा हप्ता कधी येणार. शासनाकडून अधिकृत तारीख जाहीर केली जाते, परंतु साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या ठराविक कालावधीत हप्ता जमा केला जातो. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे उशीर होऊ शकतो, परंतु लाभार्थींना हप्ता नक्की मिळतो. या योजनेमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. अनेक महिलांनी या पैशांचा उपयोग लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी केला आहे. काहींनी शेतीसाठी गुंतवणूक केली आहे, तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरले आहेत. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच या योजनेमुळे महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे. स्वतःच्या हातात पैसे आल्यामुळे त्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. कुटुंबात त्यांचा सन्मान वाढला आहे. समाजात महिलांचे स्थान मजबूत झाले आहे. शासनाने या योजनेत वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. पात्रता निकष अधिक स्पष्ट केले आहेत.
अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे आणि तक्रार निवारण यंत्रणा देखील मजबूत केली आहे. त्यामुळे लाभार्थींना कोणतीही अडचण आल्यास त्या सहजपणे तक्रार करू शकतात. 20व्या हप्त्यासाठी लाभार्थींनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बँक खाते सक्रिय असावे. आधार लिंकिंग पूर्ण असावी. अपडेट असावे. मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा. शासनाकडून आलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे. जर कोणत्याही महिलेचा हप्ता आला नसेल तर तिने आपल्या जवळच्या सेवा केंद्रात किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन तपासणी करावी. अनेक वेळा छोट्या त्रुटींमुळे हप्ता अडकतो, जो दुरुस्त केल्यावर लगेच जमा होतो. या योजनेचा भविष्यात आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. शासन महिलांसाठी अधिक लाभदायक योजना आणण्याच्या तयारीत आहे. लाडकी बहीण योजना ही त्यातील एक महत्त्वाची पायरी आहे. एकंदरीत लाडकी बहीण योजना 20वा हप्ता हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या हप्त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. महिलांनी योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरत आहे आणि भविष्यातही ती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.